आज आपण संभाजीनगरच्या फ्रोझन मॉलला आलो होतो. थांबा सुरुवातीपासून सांगतो नेमकं झालं तरी काय. सर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. आज तर सकाळ झालीच नाही आमची, डायरेक्ट दुपार झाली 12:30 वाजता आणि चहा पण 12:30 वाजता पिला आणि थोड्या वेळात डायरेक्ट गेम चालू केला होता भाऊनी खेळायला. आता ज्यांनी कोणी कालचा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहितीच आहे, आपण सकाळी 5 वाजता आलो आणि त्यानंतर डायरेक्ट झोपून गेलो होतो आणि आता 12:30ला उठलो होतो आपण. ते सगळं जाऊ दे यार, आपण ज्या कामासाठी आलो होतो ते काम करायला जाणार होतो आणि खूप जण विचारत होते तुम्ही करता तरी काय. आपण करतो डिजिटल मार्केटिंग, त्यासाठीच आपण आलो होतो. आपली मीटिंग होती संभाजीनगरला आणि इकडे भाऊ तो फुल एडिटिंग करत होता. आपल्या नाशिकच्या क्लायंटची एडिटिंग चालू होती आणि ती पोस्ट करायची होती आपल्याला संध्याकाळपर्यंत. त्या वेळात तर आपण पाणीपुरी खायला पोहोचलो होतो. पाणीपुरी खाल्ली इथं डायरेक्ट आपण गेलो होतो प्रोझोन मॉलला. आता मला वाटलं होतं नाशिक सारखं नॉर्मल मॉल असेल, पण हा मॉल तो खूप मोठा होता ना. मी तर पहिल्यांदा पाहिलं एवढा मोठा मॉल. या मॉल मध्ये तर सगळे ब्रँड आहे ना. म्हणलं जुडिओ मध्ये तरी जाऊ. जुडिओ मध्ये पाहिलं तर एवढा कचरा पडला होता चपलींचा. म्हणलं अरे बाप, इथं फुल गर्दी राहते वाटतं. आता कुठं जुडिओ मधून बाहेर निघालो होतो आम्ही, तेवढ्यात आम्हाला दिसला इथला मॉलचा मॅप आणि मॅप तर एवढा मोठा होता. म्हणलं अरे बाप, हा मॉल खूपच मोठा आहे वाटतं. आता मॉलचा मॅप बघता बघता डायरेक्ट संध्याकाळ होऊन गेली होती ना. आम्ही संध्याकाळी पोहोचलो होतो सुकून चहाला आणि सुकून चहा आता प्यायला गेलो होतो. तिथला कोणता एरिया मला तर नाही माहिती एवढं काही. तुम्हाला माहिती असेल ना कमेंट मध्ये सांगा मला. संभाजीनगर आता ते सगळं जाऊ दे, आपल्याला उद्या सकाळी जायचं होतं संभाजीनगर एक्सप्लोर करायला. पण आपल्या त्या गाडीत जे पेट्रोल टाकलं त्या गाडीला लाईटच नव्हता. मग काय आपण त्या गाडीतलं पेट्रोल काढलं आणि दुसऱ्या गाडीत टाकलं. ते सगळं जाऊ दे, हा ब्लॉग इथे एंड करतो. ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घेऊ. उद्याचा ब्लॉग टाकतो लगेच.